तर दुपारपासून व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि कृषिकाचा एकदम गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर सकाळचे 6:15 झालेत आणि आज कृषिकाच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स आहेत. मला 7पर्यंत पोचायचं आहे आणि आमच्या इथे काही जवळपास टॅक्सी मिळत नाही, त्यामुळे मला थोडं चालत जावं लागणार आहे कारण का अजून पण काळोख आहे, उजळलं नाही एवढं. कृषिका म्हणते मम्मी अजून रात्रच आहे का? पहिल्यांदा माझं बाळ एवढं लवकर उठलंय. काय झालं? रात्र आहे, रात्रीचे स्पोर्ट्स करायला जातात. तर आता पटकन टॅक्सी भेटते का बघू. 6:30 पण होत आले, लगेच पटकन कधी वाजतात कळत नाही. अजून माणसं उठलेत पण रस्त्याला एकदम सामसूम आहे. तर पटकन टॅक्सी पण भेटली आम्हाला, त्यामुळे टेन्शन नाही. तर मार्केटमध्ये येऊन पण सकाळचे एवढे काय टॅक्सी नसतात, पण फार अजून लोक उठले पण पिल्लो नंदुड्या. तर स्टुडंट्स लोकांना आतमध्ये ठेवलं आहे आणि त्यांना थोड्या वेळाने रांगेत बाहेर काढणार आहे आणि आम्हाला इथे असं चेअर वगैरे दिले बसायला आणि हा स्कूलचा ग्राउंड आहे. ज्युनियर सिनियर सगळे क्लासरूमची मुलं आली. कृषिका आहे तिथे मस्ती करते. In women's self-defense, Miss Wahalkar has represented India twice in Kudo and Karate and is a 6-time national medalist and a national referee and coach of Kudo India. Cheering the children, come on, parents. All nursery kids there. What a goal he has achieved in this age. Nursery teachers, Sakshi Yogesh from Golden Nursery A Division. Second prize goes to Krishika Kiran from C Division. And first prize goes to Dwarika Chamaria from Golden Nursery C Division. Congratulations.
दुपारी आल्यानंतर आमच्या भरपूर साऱ्या रील शूट करायच्या होत्या, कारण का 2 दिवसांनी परत फिरायला जाणार, टाईम मिळणार नाही. त्यामुळे आज खूप सारी म्हणजे दुपारपासून कंटिन्यू शूटच करत होतो. आत्ता फ्री झाले, जेवण वगैरे केलं आणि आता चालले मम्मीकडे, कारण का मला थोडेसे कपडे करून घ्यायचे होते, कारण का क्रिशिकाचे कपडे थोडेफार तिकडे आहेत. चला, तर आत्ताच मम्मीकडून आले आणि आज लवकर आले, कारण का जास्त वेळ गप्पा मारत बसले. कोमल आली होती, तो तिचा फोन आला की ती आली म्हणून जास्त वेळ थांबत नाही बसली, घरी आली आणि आत्ताच कोमल जेवण वगैरे करून निघून गेली. सो आणि आज दमल्यासारखं पण झालं आहे. क्रिशिकाचे स्पोर्ट्स होते त्यामुळे सकाळी लवकर उठले होते. 4:30 वाजता सगळं आवरून मला जायचं होतं. परत 6:15ला घर सोडलं. आल्यापासून 10 वाजता आल्यापासून फिश मार्केटला घेतली, फिश घेतलं, सी फूड पोपटी केली होती. त्याची रेसिपी नक्की आपल्या चॅनलवर आलेली आहे, ज्यांनी बघितली नसेल त्यांनी नक्की बघा. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे दुपारीच सांगायचं होतं पण कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती, की क्रिशिकाचा बॉल रोलिंगमध्ये 2nd नंबर आला आणि जायच्या आधीच सांगितलं होतं मम्मी मी नंबर काढून येणार आणि तसं तिने केलं पण. आणि आमचा म्हणजे माझा तर कशात कधी नंबर नाही आला स्कूलमध्ये असताना, पण ती काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असते आणि खूप भारी वाटतं आणि खूप छान वाटतं की माझ्या मुलीचा 2रा नंबर आला. असंच तुमचंही प्रेम तिच्यावर असू द्या, तुमचाही सपोर्ट आम्हाला असू द्या आणि असंच तिच्यावर आशीर्वाद असू द्या की ती आयुष्यात खूप यशस्वी व्हावी आणि पुढे खूप पुढे जावी. आणि एवढी झोप आली की बोलता पण येत नाही. सो आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.